कल्पना करा 1809 सालची एक मराठा लष्करी छावणी. इथं दसरा म्हणजे फक्त सण नाही तर युद्धाची भव्य तयारी आहे. एका ब्रिटिश अधिकाऱ्याने याचं वर्णन अत्यंत नेत्रदीपक आणि दिमाखदार असं केलंय. म्हणजे सण आणि लष्करी शक्तीचं प्रदर्शन. मग हा एक सण होता की युद्धाची तयारी? खरं तर मराठ्यांसाठी दसरा म्हणजे दोन्ही गोष्टी होत्या. चला पाहूया कसं ते. पावसाळा संपला म्हणजे आता लष्करी मोहिमांचा काळ सुरू होणार. सैन्य पुन्हा एकदा सज्ज व्हायचं. या सणाच्या लष्करी महत्वाचं मूळ होतं सीमोल्लंघन या प्रतिकात्मक विधीमध्ये. मुख्य दिवसाच्या आदल्या दिवशी तर संपूर्ण छावणीत एकच लगबग असायची. शस्त्र आणि घोडे तयार होत असतं. दसऱ्याच्या दिवशी सगळं कसं शिस्तीत चालायचं. पहाटेपासून सगळेजण महाराजांच्या येण्याची वाट पाहत असायचे. आणि मग व्हायचं महाराजांचं आगमन. हे एक असं दृश्य असायचं जे फक्त आदर आणि दरारा निर्माण करायचं. हत्तींवर फडफडणारा जरी पटका, युद्धनगाऱ्यांचा आवाज, हे सगळं मराठा साम्राज्याच्या प्रचंड ताकदीचं प्रदर्शन होतं. महाराज आले की मग विजयासाठीच्या मुख्य धार्मिक आणि प्रतिकात्मक विधींना सुरुवात व्हायची. हे विधी खूप महत्वाचे होते. यात काही विशिष्ट झाडाच्या फांदीची पूजा करून ती महाराजांच्या तलवारीनं तोडली जायची. आणि मग शोध सुरू व्हायचा तो पवित्र नीलकंठ पक्षाचा. त्याचं दर्शन म्हणजे विजयाची खात्रीच. नीलकंठ दिसताच तोफांचा गडगडाट व्हायचा, जणू काही विजयाची घोषणाच केली जायची. हा तोफांचा आवाज म्हणजे सैन्यासाठी एक इशारा असायचा. सैन्य एका विशिष्ट धान्याच्या शेताकडे कूच करायचं. पण हे काही खरंखुरं आक्रमण नसायचं. हा मोहिमेच्या सुरुवातीचा एक प्रतिकात्मक भाग होता, एक प्रकारची लूट. प्रत्येक सैनिक धान्याची काही कणसं घ्यायचा. हेच होतं विजयाचं सोनं, जे पुढच्या यशाचं प्रतीक होतं. हे विधी झाले की मग व्हायची भव्य लष्करी पाहणी. महाराज एका सजवलेल्या हत्तीवर बसायचे आणि मग आपल्या तंबूत परतण्यापूर्वी ते आपल्या संपूर्ण सैन्याचं निरीक्षण करायचे. म्हणून मराठ्यांसाठी दसरा हा फक्त एक सण नव्हता, तो त्यांच्या लष्करी संस्कृतीचा एक जिवंत आणि महत्वाचा भाग होता. यावरून विचार येतो की आजची राष्ट्रसुद्धा आपली ताकद दाखवण्यासाठी अशाच समारंभांचा आणि परंपरांचा वापर करतायत का?